नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओला दुष्काळ आणि कोरडं सरकार आहे का असा प्रश्न आज विचारण्याचं कारण म्हणजे राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या शेतीत आज अतोनात नुकसान झालं, तरी देखील सरकारकडून मदतीचा अजून कुठलाही एक पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाहीये. यावर्षी शेतकऱ्यांचं एका बाजूला जे उत्पन्न झालेलं आहे ते उत्पन्न पावसामुळे खराब झालं, त्यामुळे पीक विमा ज्या योजना आहे त्या योजनेत सुद्धा आता शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. आज शेतकऱ्यांना आपली दिवाळी कशी साजरी करावी हा सवाल निर्माण झालेला आहे आणि आज त्याची दिवाळी अंधारात जाईल अशी परिस्थिती इथल्या पावसानं त्याच्यावर ओढवलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 3 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात पहिल्यांदा शेतकरी संप पुकारला गेला, शेतकरी संपावर गेला. असंघटित असलेला हा सगळा शेतकरी एका संपात सहभागी झाला, एकवटलेला आपल्याला दिसला. पण 3 वर्षाच्या नंतर खरंच या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदललं का हा सवाल सुद्धा या निमित्तानं निर्माण झालेला आहे. तेव्हा आज मराठवाडा, विदर्भ, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि अगदी खानदेशातले सुद्धा काही जिल्हे या सगळ्या संकटामध्ये होरपळून निघतायत आणि पुणतांबा, सांगली, बीड, जालना, चंद्रपूर आणि कल्याण या सगळ्या भागात, अगदी कोकणातल्या सुद्धा भात शेतीचं प्रचंड नुकसान या पावसानं केलेलं आहे. आधी निसर्ग चक्रीवादळ आणि त्याच्यानंतर आलेला पाऊस, अशा या संकटामध्ये, निसर्गाच्या संकटामध्ये इथला शेतकरी राज्यातला आज तडफडतोय आणि त्याला मदतीची आस आहे सरकारकडून. पण त्याच्या मदतीसाठी कुठलंही पाऊल उचललं जात नाही, त्यामुळे तो हतबल आहे. आज ज्याला त्याला मदतीची अपेक्षा ज्या पीक विम्याच्या योजनांमधून आहे त्या योजनेत सुद्धा त्याच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे आज राज्यातल्या शेतकऱ्यांवर जे संकट ओढवलेलं आहे त्या संकटातून या शेतकऱ्यांना कसं बाहेर पडायचं हे कळत नाहीये. राज्यात जूनच्या सुरुवातीला आलेल्या पावसानं नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची खरं तर सगळी कामं झाली, पण त्याच्यानंतर शेतकऱ्यांवर पहिलं संकट काय आलं यावर्षी, तर बोगस बियाण्यांचं संकट आलं. शेतकऱ्यांना फसवलं गेलं, शेतकऱ्यांना गंडवलं गेलं आणि त्यातून शेतकरी उभा राहतोय. दुबार तिबार पेरणी केली गेली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आलं, ते म्हणजे काढणीच्या वेळी. आणि यानंतर आपण बघूया की पुणतांब्यामध्ये काय नेमकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पावसाच्या सगळ्या परिस्थितीमुळे पुणतांब्यामध्ये 3 वर्षांपूर्वी हे तेच गाव आहे, हे तेच ठिकाण आहे जिथून पहिला शेतकऱ्यांचा संप या देशामध्ये पुकारला गेला आणि त्या संपाच्या नंतर 3 वर्षानंतर शेतकऱ्यांचं काय जगणं बदललं हे तिथलं वास्तव आहे. आजही तिथं अनेक प्रकारच्या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. डबडबलेल्या या शेतामधून पिकांची काढणी कशी करायची आणि त्यातून निघेल काय हा सवाल इथल्या शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे. आपण एक नजर टाकूया की नुकसान किती झालेलं आहे शेतीमध्ये राज्यभरात, त्या नुकसानावर एक नजर टाकूयात. आंबे गावातनं या संपाला 2017 साली सुरुवात झालेली होती. आता आपण त्याच गावामध्ये आलेलो आहोत. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी शेतकरी संपाची जी मशाल आहे ती पेटवण्यात आली. आंदोलक शेतकरी ज्यांनी हा संप पुकारलेला होता ते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर धनंजय धनवटे आहेत, धनंजय धोरडे आहेत आणि अनेक आणखी कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत की ज्यांनी या संपाची हाक दिलेली होती. 3 वर्ष होऊन गेले हा संप पुकारलेला होता. शेतकरी धोरण जे राबवलं जात आहे या विरोधामध्ये, परिस्थिती बदलली आहे. आज शेतकरी सुखी झालाय. शेतकरी संप झाल्यानंतर सरकारने कर्जमाफी केली. 2 वेळेस कर्जमाफी झाली. सरकारने आश्वासनं दिले की हमी भाव मिळेल. दुधासाठी भावासाठी आम्ही भांडलो, परंतु आज 3 वर्ष झालेले सरकारचे वेगवेगळ्या पॉलिसी येत आहे, परंतु आपण चुकतो कुठं हे केंद्र सरकारने देखील विचार केला पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच अगदी पेरणीला सुरुवात झाली. पेरणीला सुरू झाल्यानंतर शेतकऱ्याला लगेच बोगस बियाण्याचा सामना करावा लागला. बोगस बियाण्याचा सामना केल्यानंतर लगेचच खतांसाठी लाईनमध्ये उभं राहावं लागलं. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी तीच परिस्थिती, आताही तीच परिस्थिती. काय ही सातत्यानं उद्भवते हे कळत नाही. त्याच्यानंतर आता खरीपा जोपर्यंत म्हणजे सोंगणीचे दिवस आलेले, जवळपास 90 दिवस अधिक होऊन गेलेले. सोयाबीन असेल, मका असेल, कपाशी असेल, या सगळं पिकं म्हणजे काढणीचा पिरियड आहे. याच्यामध्ये पाऊस इतका मोठा प्रचंड प्रमाणामध्ये पडतोय.
पाऊस असा ढगफुटीसारखा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. परिस्थिती बदलली आहे का? का याला कोण जबाबदार आहे? आज शेतकरी कशा परिस्थितीत जगतोय आणि काय केलं गेलं पाहिजे? मुळात राज्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा शेतकऱ्याला त्याला जगवायची आहे की नाही हाच मूलभूत प्रश्न आहे. इकडे राज्य सरकारची धोरणं वेगळी, केंद्र सरकारची धोरणं वेगळी. सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्याबद्दल बोलत असताना उत्पन्न दुप्पट करू तिप्पट करू, परंतु खायचे दात आणि दाखवायचे दात आपण जे म्हणतो ते नेहमीच राज्यकर्ता कोणताही असो त्याचे वेगळे येते. सरकारने जी दडपशाही केली, मागील लोकसभेच्या वेळेस कांद्याचे भाव असेच पाडले होते. व्यापाऱ्यांना दमदाटी करून 2000च्या पुढं माल लिलाव घ्यायचे नाही. जे लिलाव घेतले व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर छापे मारणं असेल, हे असेल, सातत्याने शेतकऱ्याला एक अप्रत्यक्षरित्या बांधून ठेवण्याचं काम कोणताही राज्यकर्ता असो त्यांनी सातत्याने केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जर जगवायचं असेल, जो शेतकरी आज देशातल्या सगळ्या माणसाला जगवतोय, त्याला जर जगवायचं असेल तर ठोस उपाययोजना या पुढच्या काळामध्ये होणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, पुणतांबा, अहमदनगर. मंडळी, 3 वर्षांपूर्वी ज्या पुणतांब्यामधून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली, 3 वर्षानंतर आज तिथला शेतकरी सरकारच्या दारात उभा आहे, आम्हाला मदतीसाठी कोणीतरी हात द्या म्हणून. आज तिथल्या शेतकऱ्याची व्यथा काय आहे ती आपण जाणून घेतली. पण आज महाराष्ट्रात या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे, किती मोठा अरिष्ट शेतकऱ्यांवर ओढवलेला आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. अतिवृष्टीमुळे जवळपास 4 लाख हेक्टर, महाराष्ट्रातलं 4 लाख हेक्टर वरचं पीक बाधित झालेलं आहे. 1,62,000 हेक्टरवरच्या सोयाबीनचं नुकसान झालंय. 50,000 हेक्टरवरचा मूग खराब झालेला आहे, त्याचं नुकसान झालंय. केवळ मूग नाही, भुईमूग, सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, हळद आणि भाजीपाल्यांचं सुद्धा या अतिवृष्टीच्या संकटानं नुकसान केलेलं आहे. निसर्गानं जो नांगर या सगळ्या पिकांवरती फिरवला त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. अतिवृष्टीमुळे 1800 पेक्षा जास्त गावं बाधित झालेली आहेत. केवळ नदी किनाऱ्यावरचीच नाही तर अगदी ओढ्याच्या बाजूला असलेली गावं सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि त्या गावांचं मोठं नुकसान झालंय. अनेक तालुक्यांमध्ये 70% जास्त नुकसान आहे. जर 70% जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं असेल तर विचार करा, त्या शेतकऱ्यांना जी स्वप्न पेरलेली होती त्या स्वप्नांचं नेमकं काय झालं असेल. आणि आता शेतकरी पुन्हा कर्जबाजारीपणाच्या दारात उभारलेला असेल. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचं ज्यातूनात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्याचं अर्थकारण पूर्णपणे बिघडून गेलेलं आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीनं हे सगळं संकट निर्माण केलंय आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा हे सगळं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या आसमानी संकट आणि त्यानंतर खरं तर सरकारकडे डोळे लावून बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा सुलतानी संकट येतंय का? ओला दुष्काळ या महाराष्ट्रात आहे आणि सरकार कोरडं आहे का? हा सवाल घेऊन न्यूज 18 लोकमत तुमच्यापर्यंत आलेला आहे. याबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. सदाभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये. गेली काही दिवस तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन दौरा केला, पाहणी केली. काय आहे भीषण वास्तव महाराष्ट्रातल्या इथल्या शेतकऱ्याचं? कसा इथल्या शेतकऱ्यांवर निसर्गानं नांगर फिरवलाय? धन्यवाद. आपण एका चांगल्या विषयाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं हात घातलेला आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये परवड झालेली आहे आणि सरकार फक्त कोरोनाचे आकडे सांगत राहिलं, पण एका बाजूला शेतकऱ्याच्या आत्महत्याचे वाढत असलेले आकडे आणि त्याच्यावर येत असलेली संकट याबद्दल मात्र सरकारकडं त्या संबंधामध्ये काय अवलंबलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं काम केलं पाहिजे याचं कुठेही मला नियोजन खऱ्या अर्थानं या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये दिसलं नाही. एका बाजूला मक्याची खरेदी झाली नाही, तूर खरेदी होऊ शकली नाही, सोयाबीन आधारभूत किमतीनं खरेदी होऊ शकला नाही आणि या सगळ्यामध्ये शेतकरी भरडला गेला. त्याची द्राक्षाच्या बागा उभ्या होत्या त्या त्याला तोडाव्या लागल्या. डाळिंब घरात पडून राहिली, कोकणातला आंबा घरामध्ये पडून राहिला. दुसऱ्या बाजूला चक्रीवादळामध्ये कोकणामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि आता या अतिवृष्टीमध्ये मी आता ऐकलं, पण हा आकडा मोठा आहे. 7 लाख हेक्टरच्या आसपास हा आकडा आता
गेलेला आहे. आणि यामध्ये सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, मुगाचं नुकसान झालेलं आहे, तूरचं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे. आणि याचे पंचनामे करून सरकार यांना भरपाई देणार का नाही? हा. पाठीमागेही काही शेतकऱ्याला मदत निश्चितपणाने मिळाली नाही. आणि म्हणून विदर्भामध्ये महापूर येऊन गेला, त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि अशा काळामध्ये ज्या पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालखंडामध्ये महापुरातल्या शेतकऱ्यांना त्यांचं पीक कर्ज 100% माफ केलेलं होतं, चालू पीक कर्ज, आणि त्यांना मदत तातडीनं दिलेली होती. तीच पद्धत कोकणातल्या चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बद्दल अवलंबायला पाहिजे, किंवा विदर्भामध्ये महापुरामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना त्या पद्धतीनं किमान पीक कर्जाचा तरी दिलासा दिला पाहिजे. मुळामध्ये पीक कर्ज यावर्षी बँकेने 20-25% जास्त राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्याला पीक कर्जच दिलेलं नाहीये. आणि त्यामुळं सर्व बाजूनं शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे. आणि अशा काळामध्ये सरकारनं किमान एक पॅकेज घोषित करून आम्ही हेक्टरी या पद्धतीने मदत देत आहोत, एवढा धीर तरी तातडीनं शेतकऱ्यांना देणं गरजेचं. ठीक आहे, धीर द्यायला हवा, सरकारकडून ते होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. डॉक्टर अजित नवले आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये. 3 वर्षांपूर्वी जो लढा तुम्ही सुरू केला होता पुणतांब्याच्या मातीतून या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, आज 3 वर्षानंतर आम्ही त्याच पुणतांब्यातला रिपोर्ट दाखवला. शेतकरी तोच आहे जो उभा आहे सरकारच्या दारात, आम्हाला कुणीतरी मदत करा म्हणून. हे असं का बदलत नाही शेतकऱ्याचं जगणं? शेतीची जी धोरणं ठरवली जातात, आपल्याला माहिती आहे की ती केंद्रीय स्तरावरून ठरवली जातात. आणि त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे 1.5 हमी भाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि आजपर्यंत जी शेतकऱ्याची लूटमार झाली त्याच्यातून लूटमुक्ती म्हणून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही देश स्तरावर झाली पाहिजे, राज्य स्तरावर झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर जी आपत्ती वारंवार शेतकऱ्यांवर येते, नैसर्गिक आपत्तीचा मार सहन करावा लागतो, त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक चांगली पीक विमा योजना जी शेतकऱ्यांना न्याय देईल, अशा 3 प्रमुख मागण्यांसाठी पुणतांब्यावरून संघर्ष सुरू झालेला होता. तो संघर्ष आजही सुरू आहे. मात्र आपण बरोबर म्हणालात की आज खेदानं नमूद करावं असं वाटतं 3 वर्षानंतर की त्या 3ही मागण्यांपैकी बहुतांशी मागण्यांकडे ना राज्य सरकारने पुरेसं लक्ष दिलं, ना केंद्र सरकारने लक्ष दिलं. केंद्रीय स्तरावर 208 संघटना ज्या एकत्र आल्या त्यांनी संसदेला घेराव घातला आणि ही मागणी केली की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा, त्यासाठी कायदा करा. त्याचबरोबर एक चांगली पीक विमा योजना जी कंपन्यांचं चांग भलं नव्हे तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा देईल. नैसर्गिक आपत्ती असेल, वादळ असेल, नापिकी असेल, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहील अशी पीक विमा योजना द्या. मात्र दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की केंद्र सरकारला कंपन्यांची फार काळजी असल्यामुळे असेल, तरतुदी अशा केल्या गेल्या की ती पीक योजना कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली नाही, किंबहुना त्याच्यातून कंपन्यांचं चांग भलं झालं. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीत अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्याची भूमिका ही त्या पीक योजनेच्या माध्यमातून घेतलेली आपल्याला दिसते आहे. दुसऱ्या बाजूला कर्जमाफीचा आपण पहा, प्रचंड ज्या आत्महत्या होत आहे त्याच्या मागे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा हेच मुख्य कारण आहे. आणि ते कारण एकदा संपावं यासाठी आमच्या संघटनांनी एक खाजगी विधेयक दिल्लीच्या संसदेमध्ये मांडलं आणि त्यातून एकदा हे कर्ज माफ करा या प्रकारची भूमिका केंद्रीय स्तरावर नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी याच्यासाठी प्रचंड देशव्यापी संघर्ष केला. मात्र नरेंद्र मोदी साहेबांना कॉर्पोरेट सेक्शनचं कर्ज माफ करण्याची बुद्धी सुचली, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत ना नरेंद्र मोदी साहेब बोलले, ना अर्थमंत्री बोलल्या, ना आणखी कोणी नेते बोलले. दुर्दैवानं त्याच्याबद्दल पान हल्लं नाही. आणि म्हणून आपण पहा की आज पुणतांब्यावरून जो लढा सुरू झाला, आपण जो रिपोर्ट दाखवला, ते दैन्य अजूनही शेतकऱ्याचं हटलं नाही. आपण पहा, लॉकडाऊन मध्ये प्रचंड वाताहत शेतकऱ्यांची झाली आणि त्यातून उभारण्यासाठी केंद्र सरकार म्हटलं की आम्ही सगळ्या देशासाठी 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज देऊ. आणि त्यात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी जाहीर केल्या, पण त्यातल्या किती आपल्यापर्यंत पोहोचल्या? मला खेदानंच म्हणावंसं वाटतं की त्यातला एक नवा पैसा जरी पोहोचला असता तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता.
पण ना दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. डॉक्टर या सगळ्या गोष्टी आहेत, पण आता राज्यामध्ये 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीवरच्या जर पिकांचं नुकसान झालेलं असेल, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल, तर मग राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमक्या कुण्या भविष्यवेत्याची आता वाट पाहिली जाते? का दुष्काळ जाहीर केला जात नाही, ओला दुष्काळ? अगदी बरोबर आपण प्रश्न उपस्थित केला की वारंवार जे काही नैसर्गिक आपत्ती येते, नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने 2009च्या ह्या आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळ निश्चिती आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातला जो काही दस्तावेज होता त्याच्यात बदल केला आणि त्याचा परिणाम म्हणून आता हायड्रोलॉजिकल सगळे इफेक्ट्स, त्याचबरोबर पाण्याची पातळी आणि त्याचबरोबर बाकी सगळे क्रायटेरिया वापरून अत्यंत जटिल प्रकारची प्रक्रिया या सगळ्या गोष्टींमध्ये आणलेली आहे. दुर्दैवानं मी सदाभाऊंबरोबर एका मुद्द्यावर सहमत आहे की राज्य सरकार सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये पाहिजे तेवढं संवेदनशील नाही आणि म्हणून राज्यांनी पण तोडलं, केंद्राने पण तोडलं, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आज उद्भवलेली आहे. तुम्ही जे सांगितलं 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आज बाधित झालंय. आमचा आकडा आहे की ते 7 लाख हेक्टरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकारण न करता खरं तर राज्य आणि केंद्र सरकारने समन्वय साधत तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. आपण म्हणालात तसं ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता होती. कोणत्याही सबबीची वाट न पाहता तातडीनं मदत देण्याची आवश्यकता होती. मला कळत नाही की सरकार पुन्हा एकदा शेतकरी मायबापाच्या आत्महत्यांची वाट पाहतंय का, त्यानंतर आयोग स्थापन करणार आहे का, हे दुर्दैवानं मला नमूद करावं असं वाटतं. नक्कीच. सदाभाऊ, तुम्हाला सवाल आहे माझा. आता ज्या पद्धतीची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आलेली आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमक्या कुठल्या अडीअडचणी सरकारच्या समोर आहेत? का ओला दुष्काळ जाहीर केला जात नाहीये? एक आहे ह्याच्यामध्ये आपण जो मुद्दा घेतला की सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा. मला वाटतं ज्या जिल्ह्यांच्या मध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे त्या जिल्हा किंवा त्या जिल्ह्यातले तालुके त्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याची घोषणा सरकार निश्चितपणाने करू शकतं. आणि आता नजर जो अंदाज असतो तो कृषी खात्याकडून तो अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानुसार मदत सरकार जाहीर करू शकतं की आम्ही एवढी मदत देऊ. आणि म्हणजे पात्र शेतकरी असतील ते मदतीला पात्र होतील. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये हा राज्य सरकारनं संपूर्णपणे करण्याचं काम आहे. केंद्राची टीम ज्यावेळी येईल त्यावेळी येईल. बऱ्याच वेळा असं होतं की केंद्राच्या टीमच्या अगोदर आपण पंचनामे करत असतो, मदत जाहीर करत असतो, आपले पैसे आपण राज्याचा हिस्सा आपण पहिला हप्ता म्हणून वाटप करत असतो आणि ज्यावेळी केंद्राचे पैसे येतील त्यावेळी आपण दुसरा टप्पा आपण त्या ठिकाणी मदतीचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करत असतो. आणि त्या पद्धतीनं तातडीनं निर्णय त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आढावा बैठका घेऊन मदत आणि पुनर्वसन खात्याअंतर्गत एक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी उपसमिती असते, आपत्कालीन निवारण उपसमिती, याची बैठक घेऊन निर्णय ते घेऊ शकतात. परंतु काय झालेलं आहे, या कोरोनाच्या महामारीमध्ये सगळा राज्य सरकारचा निधी, सगळा पैसा हा कोविडकडे वळवायचं काम सध्या चाललेलं आहे. आणि त्यामध्ये मग कशी खरेदी करा, कशी टेंडर काढा, कारण आजाराच्या काळामध्ये लोक ही लक्ष देत नाही. लोकांना तिथं काय परिस्थिती आहे ती या ठिकाणचा तो विषय नाही आहे. परंतु दुधाचे सुद्धा भाव, नवले साहेब म्हटले की आंदोलन या राज्यामध्ये झालं. मागच्या सरकारनं 5 रुपये अनुदान दिलं, यांनी दुधाच्या प्रश्नाकडे धुंकूनही बघितलं नाही. 16 रुपयावर 17 रुपयावरती दुधाचा भाव आलेला होता. दुसऱ्या गोष्ट आठवणीत आणून देईल की या वर्षी 60% सोयाबीन उगवलंच नाही. म्हणजे सोयाबीनचं बियाणंच बोगस निघालं आणि त्या कंपन्यांवर कारवाई करायचं धडाका सरकारनं लावला. परंतु केंद्रामध्ये सुप्रीम हायकोर्टमध्ये या सगळ्या कारवाईला सोयाबीन कंपन्यांनी स्टे घेतला. आता त्यांच्यावर कारवाई केली, पण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानाचं काय?
तो शेतकरी हा. उभा राहू शकला नाही. दुबार तिबार पेरणीचं संकट सुद्धा इथल्या शेतकऱ्यांवर आलं. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांना फक्त गुन्हे दाखल केल्याच्या FIR चे कागद जर त्यांच्या तोंडावर भिरकवली जात असतील तर त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख कमी होणार आहे का, हा सवाल आहे. पण मला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे, त्याच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्यांवर ते संकट आलेलं असताना पीक विमा योजना जी आणली गेली, त्या पीक विमा योजनेच्या निमित्तानं काही गंभीर सवाल यावर्षी सुद्धा निर्माण झालेले आहेत. उंबरठा उत्पन्न एका बाजूला वाढलंय असं दाखवलं जात आहे आणि त्या मालाची प्रत खालावलेली आहे. अशा परिस्थितीत आता पीक विमा योजना सुद्धा मिळेल की नाही याच्याबद्दलची शंका आहे. त्या प्रश्नाबद्दल सुद्धा बोलणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आज दिवसभर आपण चर्चा करतोय या राज्यातल्या शेतकऱ्याची जी आज व्यथा समोर आलेली आहे. अतिवृष्टीमुळे जे अतोनात नुकसान झालंय, जो आकडा समोर आणला जातोय सरकारच्या माध्यमातून, तो 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीवरचं आज अतिपावसामुळे नुकसान झालं. त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात कधी, हा सवाल घेऊन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण चर्चा करतोय. पण ब्रेकच्या पूर्वी मी पीक विमा योजनेच्या बद्दल बोललो, तोच मुद्दा घेऊन मला सदाभाऊ खोत यांच्याकडे जायचंय. सदाभाऊ, मुद्दा हा आहे की जेव्हा संकट येतं शेतकऱ्यांवरती तेव्हा तुमच्या सरकारच्या काळात सुद्धा पीक विमा योजना आणली. त्या पीक विमा योजनेच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल अशी आशा निर्माण झाली. आज गोष्ट अशी आहे की उंबरठा पद्धत एका पद्धतीने, त्या उंबरठा पद्धतीला विरोध तेव्हाही झाला तुमच्या सरकारच्या काळात सुद्धा, पण उंबरठा पद्धतीमध्ये उत्पन्न 9 क्विंटल इतकं दाखवलं जात आहे एकरी, पण त्याचा जो दर्जा आहे त्याला 2000 सुद्धा भाव मिळत नाहीये. मग ते सोयाबीन असेल जे काळं पडलंय, उडीद आहे ते त्याला मोड फुटलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कशी मिळणार विम्याची रक्कम, कसा मिळणार विम्याची मदत सरकारकडून आज या सगळ्या शेतकऱ्यांना? एक आहे विलासजी ह्याच्यामध्ये की उंबरठा उत्पन्नामध्ये आपण एका मंडळामध्ये सरासरी गेल्या 5 वर्षाच्या सरासरी आपण त्या ठिकाणी धरत असतो. त्याच्यामध्ये 1 वर्ष आपण दुष्काळाचं सोडत असतो आणि मग सरासरीपेक्षा किती उत्पादन घटलेलं आहे ते ग्राह्य धरून आपण विमा किती पर्सेंटेज बसेल याची एक आखणी तयार होत असते. त्या पद्धतीनं त्याचं देण्याबाबतचं धोरण तयार होत असतं. मला वाटतं तुम्ही जो एक मुद्दा महत्वाचा उचलला की समजा उंबरठा उत्पन्न जर समजा हेक्टरी 9 क्विंटलचं असेल आणि त्याच्यामध्ये 4 क्विंटल जो सोया आहे तो जर खराब असेल किंवा काळा पडला असेल तर त्यावेळी ते मात्र त्याच्यामध्ये मोजता ते साईटला पाहिजे. आणि यासाठी मग काय करायला पाहिजे, मी मगाशी म्हटलं, मग जिल्हा अधिकारी असतील, तहसीलदार असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्ह्याचे कृषी अधीक्षक असतील, या सगळ्यांना तिथं सजग करावं लागेल. बऱ्याच ठिकाणी मी कृषी राज्यमंत्री असताना मी स्वतः शेतावरती गेलेलो होतो. त्या ठिकाणी मी स्वतः अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तो सोया आम्ही काढला, त्याचं पुन्हा तो मळला आणि त्याचं सरासरी उंबरठा उत्पन्न किती येत आहे आणि त्यात चांगला सोया किती आहे आणि खराब टक्केवारी किती आहे हे आम्ही बघितलं. मग असं थोडस राज्याच्या मंत्रिमंडळाने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री आपण नेमून दिलेले आहेत. यांचं काय काम आहे, मंत्रालयामध्ये काय असतं अधिकारी? सर, तुमच्या काळातलं एक उदाहरण सांगतो. लातूर जिल्ह्यामध्ये अशी काही गावं होती, त्या गावांमध्ये असा प्रश्न निर्माण झाला, कलेक्टरने त्याचा अहवाल दिला पण तिथल्या विमा कंपन्यांनी त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही, हो, दाद सुद्धा दिली नाही. विलासजी एक मी तुम्हाला सांगेन, उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही असा प्रश्न तयार झाला होता, परभणी जिल्ह्यात झाला होता, लातूर जिल्ह्यामध्ये झाला होता. प्रोसिडिंग आहे त्यावेळेचं की त्यावेळी राज्य सरकारने आम्ही नुकसान भरपाई दिली, कारण मी त्या अनेक मिटिंगा झालेल्या होत्या आणि राज्य सरकारला आम्ही देणं भाग पाडलं, बाजू लावून धरली. म्हणजे असं नाही आहे की विमा कंपन्यांनी जर विमा भरून घेतला असेल आणि ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, पुढे आलं पाहिजे, मिटिंगा घेतल्या पाहिजे, बैठका घेतल्या पाहिजे. तिथं अजित नवले साहेब आहेत, मी अनेक विषयावरती मी त्यांनाही त्यांचा सल्ला घेत होतो, आम्ही बैठकाही त्यांना बोलवून अनेक वेळा मी घेतलेल्या होत्या. निश्चितपणानं अशा संकटाच्या काळामध्ये मला हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या दृष्टीनं राज्यातला
शेतकरी महत्वाचा आहे. ठीक आहे, मी परंतु डॉक्टरांना एक विचारतो. गोष्ट- मी डॉक्टरांना विचारतो. डॉक्टर, मी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, हे बघा, यावर्षी चांगला पाऊस झाला सुरुवातीच्या काळात, त्यामुळे जे उत्पन्न आहे ते निश्चितपणे जास्त निघू शकतं आणि अनेक ठिकाणी ते निघालेलं आहे. या उंबरठा पद्धतीच्या त्या निकषामुळे आता ते उत्पन्न कसं निघालंय हे विमा कंपनी बघणारच नाहीये. तुम्हाला तिथं किती उत्पन्न झालंय हेच ते बघणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते खराब झालेलं जे सोयाबीन आहे, अहो त्याला 2,000 रुपयाने सुद्धा कोणी विचारायला तयार नाहीये. मग त्या शेतकऱ्याचं पोत्याने निघालेलं उत्पन्न जर तुम्ही बघत असाल, तर आता उत्पन्न बघून त्या शेतकऱ्याला विमा कंपन्यांकडून जी मदत मिळायला हवी होती ते दार सुद्धा बंद झालंय का, याच्याबद्दल काय नेमकं करायला हवं? सदाभाऊ येतो तुमच्याकडे, येतो सदाभाऊ तुमच्याकडे. विलासजी, तुम्ही अत्यंत बेसिक मुद्दा उपस्थित केला, मी तुमचं अभिनंदन करतो. कारण ह्या सगळ्या नुकसान निश्चितीच्या प्रक्रियामध्ये पिकाचा दर्जा ढासळला आणि त्यामुळे माझं आर्थिक नुकसान किती झालं याचं कुठेही एस्टिमेशन करण्याची कल्पना ही आजपर्यंत कुणीही मांडलेली नव्हती. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत बेसिक मुद्द्याला आपण या निमित्ताने हात घातलेला आहे. मी याच्यामध्ये एक वाढ अशी करू इच्छितो की आता खरं तर उंबरठा उत्पन्नाच्या वरून पीक नुकसानीची पद्धत एस्टिमेट करण्याची पद्धतच नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने मागच्या वर्षी बदलून टाकलेली आहे. 2 बदल पीक विम्यामध्ये केलेत, त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागणार आहेत. एक म्हणजे पीक विमा हा ऐच्छिक करण्यात आला आणि दुसरा जो बदल केला तो हा आहे की आता सरसकट सर्व ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग होणार नाहीत. सदाभाऊ साहेब जे सांगत होते, खोत साहेब, की ते स्वतः जायचे आणि क्रॉप कटिंगचे प्रयोग करायचे, त्या आधारावर सरासरी उत्पन्न निघायचं, त्या आधारावर सोशल यील्ड जे आहे उंबरठा उत्पन्न त्याच्याशी ते कम्पेअर व्हायचं. ही पद्धत आता या वर्षीपासून विलासजी बदललेली आहे. काय नवी पद्धत आणली ते म्हणाले की आम्ही आता त्या परिमंडळाचं सरासरी पाऊस मोजणार. त्या याच्यामध्ये जर सरासरी पाऊस चांगला झालेला असेल तर त्या परिमंडळामध्ये आपल्याला पीक कापणीचे प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. ते ट्रिगर पद्धत यावेळी त्यांनी नुकसान निश्चितीची आणली. केवळ अशाच ठिकाणी सदाभाऊ मी आपलं लक्ष वेधितो की आपल्या नव्या कायद्याप्रमाणे, नव्या बदलाप्रमाणे केवळ ज्या ठिकाणी फर्स्ट ट्रिगर लागू होईल, म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी दिसेल, केवळ त्याच परिमंडळामध्ये क्रॉप कटिंगचे प्रयोग होणार आहे. आणि म्हणून विलासजी आपण सांगितलं की गुणवत्तेचं एस्टिमेशन तर होणार नाहीच, परंतु ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालाय किंवा आता अतिवृष्टी झालेली आहे त्यांच्या आधारे तिथे आता दुष्काळ नाही, म्हणजे तिथे आता क्रॉप कटिंगचे सुद्धा प्रयोग होणार नाही. पहिल्याच ट्रिगर मध्ये ते सगळे शेतकरी भरपाईसाठी अपात्र ठरतील. ठीक आहे, हा बदल नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने. सदाभाऊ कडून उत्तर घेऊया. सदाभाऊ, हे खरं आहे? सदाभाऊ, हे खरं आहे की आता केवळ पावसाच्या याच्यावर उत्पन्न ठरणार आहे? नाही, मला जी यातली माहिती आहे त्यानुसार जर अतिवृष्टी झाली किंवा ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ ही जर परिस्थिती ओढवली तर त्याच्यामध्ये नुकसान भरपाई देण्याची पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये तरतूद होती आणि ती आहे. डॉक्टर म्हणतात नाहीये तसं. मला असं वाटत नाही. आता मग विमा भरायचा कशाला? जर अति पाऊस पडला आणि तुम्ही म्हटला तसा मालाचा दर्जाच राहिला नाही तर किंवा महापूर आला आणि सगळं वाहून गेलं जमिनीसह. सदाभाऊ, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही शेतकरी आहात, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, केवळ वर्षात किती पाऊस, किती मिलीमीटर पाऊस पडला ह्याच्यावरून ठरवलं जाऊ शकत नाही. एका दिवशी जर जास्त पाऊस पडला तर हातातोंडाशी आलेलं सगळं जाऊ शकतं. त्यामुळे पाऊस सरासरी जेवढा पडतो तेवढाच पडला असं जर सांगितलं गेलं असेल, पण तो कसा पडला ह्याला पण महत्व आहे की नाही? शेतकऱ्याला विचारा, तो पाऊस कसा पडला? तो एका दिवशी पडला असेल वर्षभरातला तर शेतकरी मरतो. सरासरी तुम्हाला दिसू शकते. मला असं म्हणायचं आहे 33% जास्त नुकसान शेतकऱ्याचं झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई दिलीच गेली पाहिजे. हे पूर्वीच्या प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये त्याचा अशा पद्धतीचा समावेश होता. आता मला नवले साहेब म्हणत आहेत की नव्यानं त्यामध्ये बदल झाला असेल तर राज्य सरकारनं त्याबाबत खऱ्या अर्थानं आपली भूमिका सुरुवातीला स्पष्ट करणं मग गरजेचं होतं. आज मला त्याची आतापर्यंत काही माहिती नाही. मी निश्चित त्याची माहिती घेतो, पण असं असू शकत नाही असं मला वाटतं खात्री. डॉक्टर, येतो मी तुमच्याकडे. डॉक्टर, येतो. त्याचं कारण असं आहे, या मुद्द्याची चर्चा करणं का गरजेचं आहे. आज राज्यातल्या
लाखो शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा मुद्दा आहे, त्यांच्या जगण्या मरण्याचा विषय आहे। एका बाजूला इतक्या लाखो हेक्टरवरचं नुकसान आणि दुसऱ्या बाजूला जिथून मदतीची आस आहे तिथं सुद्धा तुमच्या पायामध्ये अनेक बेड्या अडकवल्या गेल्या असतील तर ते सुद्धा समोर यायला हवं। महाराष्ट्राच्या समोर ते आणण्याचा न्यूज 18 लोकमतचा हा प्रयत्न आहे, त्याच्याबद्दल चर्चा व्हायला हवी। ही चर्चा अशीच सुरू ठेवतो आपण, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय ओला दुष्काळ आणि हे सरकार कोरडं आहे का, आणि हा सवाल विचारण्याचं कारण म्हणजे राज्यातल्या 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारकडून कुठली मदत दिली जाईल याच्याबद्दलचं अवाक्षर काढलं जात नाही। शेतकरी मात्र सध्या मदतीची आस लावून सरकारकडे डोळे लावून बसलेला आहे। ना केंद्र सरकार ना राज्य सरकार याच्याबद्दल बोलायला तयार आहे। पण या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत, मी त्यांचं स्वागत करतो। कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विदर्भातले शेतकऱ्यांचे नेते, शिवसेनेचे समर्थक असलेले किशोर तिवारी सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मी दोघांचंही स्वागत करतो। सुरुवातीला जातोय पाशाबाईंकडे। पाशाबाई, मुद्दा या चर्चेमध्ये तुम्ही येण्याच्या आधी जो जोडला तोच मुद्दा घेऊन मला तुमच्याकडे यायचं आहे। पीक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत, विशेषतः उंबरठा पद्धतीच्या संदर्भात डॉक्टर अजित नवले सरांनी सांगितलं की या आधी जी पद्धत होती तिथलं उत्पन्न काढण्याची ती आता पावसावर आधारित आहे। पाऊस किती पडलेला आहे याच्यानुसार तिथलं उत्पन्न आणि त्यांना मदत किती द्यायचं हे ठरणार आहे। हे बदल झालेले आहेत का, आणि काय नेमके बदल झालेले आहेत तुमच्याकडे काय माहिती आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास 2250 पेक्षा जास्त हवामान केंद्र स्थापन केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये। म्हणजे जवळपास 10 ते 15 गावामध्ये एक केंद्र तयार झालेले जिल्हा परिषद सर्कलवर। तर त्या 10-12 गावातलं पर्जन्य आणि तिथलं सगळं ऍटमॉस्फिअर हे कळू शकतं का, तर ते माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा बसवलेलं आहे। बर, एक गोष्ट अशी आहे की आता जी चर्चा मी थोडी ऐकली होती, तर त्याच्यामध्ये जे दिसलं होतं की पीक कापणीच्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये माझ्या 40 वर्षाच्या काळामध्ये माझ्या गावात कधी पीक कापणीचे प्रयोग झालेले मी कधी बघितलेले नाही। गंमत अशी आहे की पीक कापणीचे प्रयोग होत नाहीत, आणि म्हणून जर सरकारने त्याच्या ऐवजी नवीन शास्त्राचा उपयोग जर घेतला असेल त्याच्यामध्ये सरकारचं चुकलं काय? ठीक आहे पाशाबाई, मी येतो तुमच्याकडे। मला उपप्रश्न आहे जो शेतकऱ्यांच्या मनात आहे, तो उपप्रश्न मला विचारावाच लागेल तुम्हाला। जर पाऊस आपण मोजणार आहोत, पाऊस ठरवणार आहे मदत द्यायची की नाही, नुकसान झालंय की नाही, पाऊस कधी किती झालाय हे ठरवलं जाईल, ते पाहिलं जाईल। एकाच दिवसामध्ये तुम्हाला कल्पना आहे की एका दिवसामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि सरासरी इतका जर त्याने गाठला असेल तर त्याला तुम्ही दुष्काळ म्हणणार नाही। सरासरी इतकाच झालाय त्यामुळे अतिवृष्टी नाही। त्यामुळे पाऊस कसा झालाय हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं। ते त्या पीक विमा योजनेमध्ये कसं आणलं जाईल त्याच्याबद्दलचं उत्तर काय? एक मिनिट लक्षात घ्या, शास्त्र आपण जेवढं समजतो, मला एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या वेदर सिस्टीम मध्ये विमान लंडन वरून विमान येतंय, मुंबईला उतरतंय, लातूरला उतरतंय, उतरायचं कसं त्याला कळतंय, नेमकं कुठं उतरायचं कळतंय। हे शास्त्र एवढं लहान आहे का? आपण शास्त्राची खिल्ली उडवणे हा ज्याचा त्याचा विषय आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु जर शास्त्र एवढं प्रगत झालं असेल तर एकाच वेळेस किती पाऊस पडतो, एकाच वेळेस किती पाऊस पडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची नोंद आता ह्या शास्त्रीय दृष्टीनं करता येऊ शकते। अहो सर, येते ना, नाही कोण म्हणतंय। मुद्दा हा आहे की तुमच्या पीक विमा योजनेमध्ये त्याचा अंतर्भाव आहे का, त्याचा अंतर्भाव आहे का ते स्पष्ट लिहायला हवं। एका दिवसात जर 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला असेल तर त्याच्यातून झालेलं नुकसान असेल, ते नुकसान कसं मोजणार, नुकसान कसं मोजणार हा सवाल आहे। नाही, मी काय म्हणतो, एखाद्या पिकाला एवढ्या सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलं तर त्याचं नुकसान होऊ शकतो, हे बी शास्त्र आहे ना। त्याला काय लई मोठी गोष्ट लागणार आहे काय? पाशाबाई असं नाहीये, असं नाहीये। मला एक मिनिट बोलू दे। बोला।
मला एक मिनिट ऐकू द्या. कुठल्या पिकाला किती पाणी लागतंय, कवा किती पाणी लागतंय, त्या पेरताना बॅगवर सगळं लिहिलेलं असतं किंवा ती कंपनी त्याला सांगत असते. हा. हे आणि मग पुण्या वेळेस किती पाऊस पडलं ह्याचं तुम्हाला थेंब ना थेंबाची जर माहिती मिळणार असेल तर मला सांगायच्या मध्ये अन्याय व्हायचं कारण कुठे येतंय? अन्याय यायचं अडचणच नाही. द्यायचं का नाही सरकारची इच्छा ती वेगळी गोष्ट आहे. किती परंतु शास्त्राकडे जर जाणार असाल तर शास्त्र चुकीचं नसतंय. ही शास्त्र चुकीचं नसतं, पण शास्त्रात काहीच गोष्टी चुकीच्या असू शकतात ना. तुमचे एक उदाहरण सांगतो, पाशाबाई उत्तर द्यावं लागेल. आता ह्याचं पण उत्तर द्यावं लागेल. एक उदाहरण साधं सोपं, आपण शेतकऱ्याची लेकर आहोत, आपल्याला सगळं माहित आहे. गोदावरीच्या किनाऱ्यावर पाऊस पडला नाही. गोदावरीच्या किनाऱ्यावर जे सगळे गावं आहेत तिथे पाऊस पडला नाही, पण पुराचं पाणी मध्ये शिरलं आणि त्याच्यामुळे नुकसान झालं. सांगा तुमचं शास्त्र कसं मदत देणार आहे? आता तुम्हाला ह्याच्यावर एक तुमच्याकडे जसं उदाहरण आहे ना तसं माझ्याकडे उदाहरण सुद्धा आहे. इथं औसा तालुक्यामध्ये गाव आहे. पाशाबाईचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मी पुन्हा जाणार आहे कारण यास हा बोला आला. कलेक्टर होते. 7 दिवस त्या अख्ख्या गावाला जीव घातलं. त्या गावाला मी आणि सदाभाऊ भेट दिलो. जे गाव पाण्यामध्ये दिसत नव्हतं, त्या गावचं शिवार दिसत नव्हतं. ऐकलं का? गावचं शिवार दिसत नव्हतं. हे मागच्या पीक विमा योजनेमधलं उदाहरण सांगतो तुम्हाला. मागच्या पीक विमा योजनेमध्ये ते गावातलं शिवार दिसत नव्हतं. मी आणि सदाभाऊ त्या गावात गेलो. कलेक्टर स्वतः 7 दिवस त्या गावच्या लोकांना जीव घातलं. ते गाव दिसत नव्हतं. पाणी ओसरलं, पीक विमा आला. त्या गावात एकही रुपया पीक विमा आला नाही. जर आपल्याला चुका जर काढायच्या असतील तर चुका तर प्रत्येक गोष्टीमध्ये येतो. कुठलीच पाशाबाई चुकांचा प्रश्न नाही हो. या राज्यातल्या 4 लाख शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं, 4 लाख हेक्टरचं नुकसान झालं असेल तर ती मदत कशी देणार याच्याबद्दल चर्चा नको करायला? बिलकुल. एक मिनिट ऐका. चर्चा अवश्य झाली पाहिजे. आता पंचनामे करायची गरज नाही. सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे. फळबागाचं नुकसान झालेलं आहे, फुलाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. आता सरकारने एक मुस्त सगळ्याच शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये दिले पाहिजे. त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही. का तर आता जर विमा कंपन्या जर सर्वेला आल्या तर आता इकडे अजून पाऊस पडतोय का काय? बंगालच्या महासागरामध्ये पुन्हा हे तयार झालेलं आहे, मोठा खेळ तयार झालेला आहे. पुन्हा पाऊस येणार आहे आणि आता सोयाबीनच्या शेंगावर पुन्हा दुसऱ्या सोयाबीनच्या शेंगा येतील का काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आता शेतकरी वाट बघणार नाही. पाऊस पाशाबाई तुम्ही स्वतः सांगताय आज इथं तुम्ही कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होतात. तुमच्या सरकारने ही पीक विमा योजना आणली, ती सुद्धा सदोष आहे की नाही याच्याबद्दलचं वक्तव्य तुम्हीच उदाहरणादिशी सांगितलेलं आहे की पीक विमा सदोष होती आहे, आज सुद्धा ती राहणार आहे. मला राज्य सरकारचं उत्तर याच्यावरचं घ्यायचंय. राज्य सरकार 4 लाख हेक्टर मधलं झालेलं जे नुकसान आता समोर आलेलं आहे, 25,000 हेक्टरी तुम्ही मदत करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकार येण्याच्या पूर्वी केलेली होती. आज उद्धव ठाकरे या शेतकऱ्यांना किती मदत करणार आहेत हा सवाल घेऊन जातोय किशोर तिवारी यांच्याकडे. ब्रेकच्या नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय. शेतकऱ्यांवर निसर्गानं एका बाजूला नांगर फिरवलेला असताना, ओला दुष्काळाचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं असताना हे सरकार कोरडं आहे का? मग ते राज्य असो किंवा केंद्र सरकार असो, या दोन्हींबद्दल सुद्धा सवाल उपस्थित करत आज आपण ही चर्चा घडवतोय. माझ्यासोबत मान्यवर पाहुणे शेतकरी नेते आहेत किशोर तिवारी विदर्भातून. किशोर तिवारीजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. मी फार आडेवेडे न घेता थेट सवाल विचारतोय. गेले वर्षी तुम्ही राज्य सरकारला विचारला होता सवाल, 25,000 हेक्टरी मदत करा असं सांगितलं होतं. या वर्षी तुम्ही कुठे मदत केल्याचं मला आठवत नाही. किती मदत करणार आज सांगा शेतकऱ्यांना? विलासजी 50,000 सांगितलं होतं. 50,000 हे पाशाला बोलायला अजून अर्धा तास वेगळं द्यायला पाहिजे. नाही 50,000 सांगितलं होतं, 25,000 नाही. एकरी 50,000 द्या. ठीक आहे, विचारतो. किशोरजी किती हजार देत आहे हेक्टरी? आता 4 लाख हेक्टर मधलं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. हे बघा, महाराष्ट्राच्या विलास बडे, मी तुमचं अभिनंदन करतो की सगळे चॅनल चालू आहे सध्या. काही युपी वर सुरू आहे तर काही एक सिनेमाच्या
हिरोच्या आत्महत्येवर सुरू आहे. तुम्ही कृषी विषयावर घेतलं. मी तुमचा ऋणी आहे. एक मी सांगतो की पावसाने अनेक ठिकाणी तर अतिवृष्टी झाली आणि अशा वेळेस झाली ज्यावेळेस सोयाबीन निघायला आलं होतं हा. आणि सोयाबीनचं नुकसान प्रचंड प्रमाणात आहे. त्यामध्ये मराठवाड्याचे काही जिल्हे आहेत. वर्धा जिल्हा आमच्याकडे जास्त आलाय आणि यवतमाळ वाशिम. जिल्ह्याच्या काही पट्ट्यात आलाय आणि अकोल्यातही आलाय. तर आमच्याकडे प्राथमिक अहवाल आलेले आहेत. मात्र मी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगतो की करोना नंतर राज्य किंवा केंद्र हे मदत वगैरे देण्याच्या विचारातच दिसत नाही. अजूनही केंद्राची चमू आलेली नाहीये. केंद्राच्या चमूला अहवाल देऊन आम्ही पुष्कळ दिवस झाले आहे. आज कसं आहे की आता महाराष्ट्रामध्ये तर असं आहे की पंचनामे करायचे तर फारच गंभीर परिस्थिती आहे. आता तर कृषीमध्ये 50% स्टाफ नाही. त्या भागात खूप पाऊस झालाय. लोक मला बोलतात की हा विमा आम्ही सगळ्यांनी काढलाय, करायचं काय? आता सायंटिफिक म्हणतो पाशाने खूप सायन्सही शिकला असं वाटायला लागलं. हे सायंटिफिक मेथड जी आहे रिस्क मॅनेजमेंटची तीही फॉल्टी आहे. पंतप्रधान विमा योजनेची जी होती किंवा राष्ट्रीय विमा योजनेची जी पद्धती होती त्यामध्येही अनेक चर्चा झाल्या, त्याच्यातही त्रुटी होत्या. प्रत्येक वेळेस काय होतं की रिस्क मॅनेजमेंट भारतात पुअर असल्यामुळे नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करतात. प्रचंड आर्थिक नुकसान होते आणि सरकार जसं आता तुम्ही मला विचारले 25,000 रुपये हेक्टरी किंवा 50,000 रुपये हेक्टरी द्या, तर सरकार प्रत्येक वर्षी 10-12 हजार रुपये शेतकऱ्यांना देते. त्याच्यातही नंतर खूप वांदे होतात आणि ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होते त्यांना कमी नुकसान सर, मी याच्यासाठी विचारतोय, जेव्हा विरोधात असतात तुम्ही तुमच्यावर दायित्व नसतं तेव्हा तुम्हाला कितीही म्हणायला तुम्ही म्हणू शकता, पण जेव्हा सत्तेत पोहोचलेले असतात तेव्हा तुम्ही देऊ शकत नाही. हे खरं आहे का? तिवारी सर, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? माफ करा सर, तुमचा आवाज येत नाहीये. मी खरं तर डॉक्टरांकडे जातोय. डॉक्टर, जर भरमसाठ मागतात आणि जे शेतकरी विरोधी नोकरशाही राहील तोपर्यंत काय मिळेल असं मला वाटत नाही. मी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर, आपल्या देशामध्ये आता खरं तर अशा प्रकारची संकट येणं नवं राहिलेलं नाहीये. हवामान बदलाचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. आपल्या यंत्रणेला सुद्धा आता त्याच्यासाठी सक्षम राहावं लागणार आहे. तशा धोरणांची सुद्धा आज देशामध्ये आवश्यकता आहे. जर सातत्यानं दरवर्षी अशा प्रकारची संकट जर शेतकऱ्यांवर येत असतील तर त्या दृष्टीनं खरंच आज आम्ही तयार आहोत का? आम्ही मानसिक दृष्ट्या, आमची यंत्रणा, हे सरकार, इथला शेतकरी, हे सगळेजण तयार आहेत का? विलासजी, इथलं सरकार आणि इथले यंत्रणा यासाठी नक्कीच तयार नाही. शास्त्राचा वापर करणं, शास्त्रीय परिमाणाचा वापर करणं, याला कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही. ज्यावेळी हे बदल झाले त्यावेळी लिहिलेला लेख मी आपल्याला दाखवतोय. दुसऱ्याच दिवशी आम्ही याला आक्षेप घेतलेले होते आणि आम्ही हे सांगितलं होतं की भारताची जी काही शेतीची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ही 2 स्टेप लॉस असेसमेंटची जी काही प्रक्रिया तुम्ही आणू पाहतात त्याच्यामध्ये केवळ तुम्ही लोकांना अधिकाधिक प्रमाणात भरपाईपासून वंचित ठेवण्याची तरतूद करता आहात. माझ्या बरोबर पाशाभाई आहेत, ते नागपूरला होते. त्याचबरोबर तिवारीजी नागपूरला होते आणि केंद्रीय मंडळ ज्यावेळी आलं या पीक विम्याच्या बद्दलच्या सूचनांसाठी, मी स्वतःही तिथे होतो. आम्ही अत्यंत जीव काढून याच्यामध्ये चांगले बदल सुचवलेले होते. मात्र विलासजी, आमचे बदल घेतले नाही आणि बदल जे केले गेले, ज्या कंपन्यांच्या हितासाठी केले गेले, त्याचा परिणाम बघा. आज ही सगळी यंत्रणा आमच्यावर उलटणार. यंत्रणेला बिलकुलपणाने मोकळं रान दिलंय आणि मी आपल्याला लिहून देतो. परत आपण पॅनल डिस्कशनवर असणार आहोत. या आत्ता झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवे बदल जे काही लॉस असेसमेंटचे या पीक विमा योजनेत केले, त्यानुसार ज्या ठिकाणी दुष्काळ असेल, ज्या ठिकाणी हवामानामध्ये एक प्रकारचं कमीपणा असेल, त्याच ठिकाणी पीक कापणी प्रयोग करण्याची तरतूद या नव्या योजनेमध्ये केली असल्यामुळे
आता ज्या ठिकाणी नुकसान झालंय तिथे कोणताही भरपाई ही पीक विमा कंपन्यांना द्यावी लागणार नाही. अशा प्रकारचे बदल जर हे यंत्रणा खूप गंभीर करणार आहे असेल, सर, खूप गंभीर आहे. म्हणूनच मला किशोरजींकडे जायचंय. किशोरजी, शिवसेनेनं या महाराष्ट्रामध्ये पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर दिलेला धडक मोर्चा या महाराष्ट्रानं पाहिला. पण आज तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही त्या पीक विमा कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी, शेतकऱ्यांना त्याच्यातून मदत मिळाली पाहिजे, वंचित ठेवलं नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही नाही वैयक्तिक घेऊ नका, शिवसेनेचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री बोलताना का दिसत नाहीत? प्रश्न सुटलाय का शेतकऱ्यांचा? नाही, तुम्ही जे बोललात ते सत्य आहे. मला आश्चर्य वाटते की हे महाविकास आघाडी आहे, या आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्यामध्ये शेतकरी नेते खूप आहे. आमच्या पक्षातील शेतकरी नेते खूप आहेत. मात्र मी कबूल करतो की 4 लाख हेक्टर मध्ये अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी शेतकरी एकदम रस्त्यावर आलेले आहेत. मात्र मला नाही दिसलं, मला तर कृषी आयुक्ताकडूनही काही दिसलं नाही. आमच्या कृषी आयुक्त कार्यालयातून काही चळवळ दिसत नाही. कृषी सचिव काही बोलले नाही आणि तातडीची बैठक झाली नाही. 3 मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या, त्याच्यातही विषय आला नाही. दुसरं, डॉक्टर अजित नेवले जे काही म्हणतात की आम्ही दिलेल्या सूचना ग्राह्य केल्या नाही. आमच्या बैठकीनंतर केंद्र म्हणजे खासदाराच्या ह्याच्यानी सगळ्या कंपन्यांच्या सूचना घेतल्या आणि त्या सूचना लावून घेतल्या आणि सगळे अधिकारी कंपनीवाले काय म्हणत होते की शेतकरी लुटतात विमा कंपन्यांना आणि आम्ही जे का पीक विमा भरतो त्याच्या 10% किंवा 12% सुद्धा आम्हाला पैसे दिलेले नाहीये. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पहिले तर करोनामध्ये लंबा झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना पीक कर्ज बोगस बियाणं 32% देण्यात आलं. बोगस बियाणं मध्ये चाललं माफी. हा बेटा, नाही, बोगस बियाण्यांचाही प्रश्न मध्ये होता. दुबार तिबार पेरणी करावी लागली शेतकऱ्यांना. नाही, तो विषय तर FIR दाखल करा म्हणून राहून गेला. त्याचेही 5 पैसे दिले नाही. एवढं का आम्ही म्हटलं होतं की महाबीजचे बियाणं आत्महत्या क्षेत्रात उपलब्ध करा, कोरडवाहू शेतकऱ्यांना उपलब्ध करा, परंतु महाबीजचं बियाणं सुद्धा फुकटात उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. आता खरंच हे दुर्दैवी आहे. फर्टिलायझर सुद्धा उपस्थित नव्हतं. आता या विषयावर धोरणात्मक निर्णय अजूनही झालेला नाहीये. विलास, तुम्हाला आज सांगतो की ही चर्चा तुम्ही जरा 2-4 दिवस वडा. कमीत कमी सरकारला अस्तित्वाची जाणीव तरी येईल असं मला वाटतो. नक्कीच सर, तुम्ही ग्राउंडवर उभं राहून सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमच्या पक्षाचे कपडे बाजूला ठेवून, गमचे बाजूला ठेवून आज शेतकऱ्यांचे नेते म्हणून जर तुमच्याकडे हे सगळे शेतकरी बघत असतील तर तुमच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा आहे. सातत्यानं या पॅनलवरती न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विषय घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. माझा वेळ आज संपलेला आहे म्हणून या चर्चेत आज इथं थांबावं लागतंय. पण जे मुद्दे आज या चर्चेच्या माध्यमातून आलेले आहेत त्या मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष देण्याचा प्रयत्न आहे. ओल्या दुष्काळात कोरडं सरकार या शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय टाकणार आहे हा सवाल घेऊन आज ही चर्चा केली. सर्व मान्यवरांनी इथं वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण न्यूज 18 लोकमत हा विषय सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत राहणार. तुर्तास आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.